नमस्कार मंडळी, मी सुधीर कुळे एस के सुधीर कुळे या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, पावसाळा आता सध्या पावसाचा सीझन आहे. पाऊस पडून जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे आणि आता शेतीची कामं जवळजवळ उरकली आहेत. किती आमची शेती आहे, लावली आहे, हे तुम्हाला दाखवतो बघा. फक्त नाचणी केली आहे यावर्षी, भात नाही आहे. कारण भाताला नांगर लागतो आणि ट्रॅक्टरसुद्धा इकडे चालत नाही. कारण बघा, हे बांध आहे सगळी. ट्रॅक्टर छोटा जरी असला तरी तो येऊ शकत नाही आणि एवढी काय मोठी शेती नाही, थोडीफार आहे. ही नाचणी लावायला आम्हाला 5 दिवस लागले. हे सगळं आहे. खाली जाऊया आपण, दाखवतो तुम्हाला. पाऊस आल्यानंतर इथून सुरुवात केली आहे. ते सुद्धा खालते लिटी होता, झाड होतं, त्याला लिटीचं चोंडा म्हणतात. तर हे सगळं लावून झालेलं आहे. वरती पण लावून झालेलं आहे. शेवटचा चोंडा. त्यानंतर हा ते फणस होता, मंजूबाबांचा फणसाचा चोंडा म्हणतात त्याला. त्यानंतर हा सुद्धा एक छोटासाही आहे, ते लावलं. ते रताळे बनवले, फळवं लावलेली आहे. हे आंबा आहे आणि तो चिकूचं झाड आहे छोटंसं. इथे थोडंसं रोप कमी पडलं आहे बाजूला. ते आहे थोडं वरती केलेलं, उशिरा जगलं नाही तर ते 2-3 दिवसांनी आम्ही लावणार इकडे, थोडं काय होईल ते. त्याच्यानंतर हा आहे तारवा होय. बघा, हा आहे. तिथून सुरुवात केली आम्ही पहिली. इथून आम्ही सुरुवात केली. बघा, हे थोडं लावायचं चालू आहे. आणि हा शेवटला उगवलेला. आम्ही मुंबईत आल्यानंतर हे उगवलंच नव्हतं. इकडचा जो होता भाग होता ना, तो उगवला नव्हता. नंतर त्याच्यानंतर आल्यानंतर आम्ही हे पेरलेलं आहे. म्हणजे यांच्यानंतर हे जे तयार झाले ना, ह्याच्यानंतर हे लावलेलं आहे. अजून थोडं लहान आहे. ते थोडं उपटल्यानंतर, खणल्यानंतर मग ते खाली लावणार. आणि इथे थोडीशी जागा आहे बघा, त्यातमध्ये थोडीशी जागा आहे, इथे लावणार. ते भेंडे लावले त्याच्या लाईनीत. भेंडी खायला, भेंडीची भाजी आम्हाला खूप आवडते. भेंडी फ्रायसुद्धा आवडते. तर हे भेंडी आहे लावले. खाली यंदा लावला आहे. त्याला खत टाकलं. ही गुंजवळ असतो ना, गुंजवळ लावलेली. रताळीचं रोप केलेलं आहे. इथे सुद्धा साईडनीच हे लावले. ते चवळीचं झाड आहे. ते चवळी आहे, ती साईडनी पूर्ण चवळी आहे. इथून आम्ही लावायला सुरुवात केली. पण त्यामुळे बघा, हे कसं हिरवंगार आणि उभं राहिले. हा चोंडा आम्ही सुरुवात केला. कारण दरवर्षी आम्ही खालून वर येतो, इकडून खालून. वरचा जो मेन चोंडा आहे ना, तो त्या चोंड्याला आव्हान छोटे राहतं, म्हणजे असे किंवा काही कधी राहत नाही. त्याच्यामुळे यावर्षी काय केलं, आम्ही इथून लावायला सुरुवात केली. हा आणि दुसरा तो लावला. आणि त्यानंतर आम्ही खाली गेलो. त्याच्यामुळे इकडचं आव्हान जे रोप आहे ते बघा कसं आहे. हे थोडंसं हे तुझा भेंडा आहे इथे, दाखवतो तुम्हाला. फरक बघा, फरक बघा, त्या लावल्यामध्ये फरक आणि झालेला आहे. सॉरी, हे टवटवीत झालेलं आहे. त्याला अजून 2-3-4 दिवस लागतील त्याला वर चांगलं उभं व्हायला. तो एक रोपाचा हे केला होता, हा एक तयार केला होता. याच्यातून उपटून हे साईडला लावलेला आहे इकडे. हा जवळजवळ याला 10 वर्ष झाली, 8. हा काजू लावलेला. आम्ही 2 काजू आहेत एकत्र. एक मेला जळलेला, हे इकडे पेटवताना नसताना पेटवलेला गेला. आणि तो जळल्यामुळे मी त्याच्या बाजूला दुसरा लावला. आणि जो पहिला लावलेला होता तो मुळापासून दुसरा फुटला.
जाऊया घरी. हा सोंडा शेवटला राहतो, यावर्षी मस्त लागला एकदम लेवलमध्ये. हे सगळं रोप आहे नाचणीचं ते लागलेलं आहे. ते पुढे सुद्धा आम्ही पडवळ बनवले, दाखवतो तुम्हाला. ते आईने हाताळीचं हे बनवले. हे कारली आहे, सकाळी लावली आहे, त्यामुळे थोडी मोठ झाली ती. आणि पडवळ लावली आहे. पडवळ दरवर्षी मांडव असते इथे आमच्या, यावर्षी नाही आहे. तर ही मोकळी जागा आहे, इथे थोडंसं वाढवता येईल, बघूया पुढे कालांतराने. तर मंडळी ठीक आहे, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात. तर हे बघा इथून हे शेवटचं आहे इकडं. सगळी नाचणी लावून झाली आहे. पुढे जाऊया आपण. इथून सुद्धा हे रताळे बनवलेलं आहे. इकडे आतमध्ये थोडं राहिलेलं शेवटचा राहिलं होतं हे रोप राहिली होती नाचणीची, ती लावलेली आहेत बघा इकडे. त्यानंतर हा इथून पूर्ण पट्टा आहे. पुढे इथे काजू लावला आहे, पट्टा हे इकडे भेंडी वगैरे लावलीत, मगाशी दाखवलं तुम्हाला. हे इथून सुरुवात केली आम्ही, त्याच्यामुळे हे बघा कसं हिरवं गार झालेलं आहे. आणि नाचणी बऱ्यापैकी उठलेली आहे. खालचा तोंडा थोडा पेंडिंग आहे, म्हणजे हा हिरवा झाला आहे तसा त्या प्रमाणात हा झालेला नाही आहे. हे बघा हे इकडे आतमध्ये सुद्धा लावलं आहे. हे पडवळ आहे, ते रताळ आहे, हे पण रताळ आहे. इकडे भाजी लावली आहे. धन्यवाद. आपले कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाचणी दिसते आपल्याला. धन्यवाद. भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.